नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाची मोठी बातमी पाहणार आहोत. राज्यात पावसाचा कहर, समुद्र खवळला, घाटमाथ्यावर धोक्याचा इशारा. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. पावसाचं रूप दिवसेंदिवस अधिक रौद्र होत चाललं आहे. राज्यात मान्सूनची तीव्रता वाढत असून हवामान खात्याने किनारपट्टी व घाटमाथ्यावर राहणाऱ्यांसाठी गंभीर इशारा दिला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये धोका वाढला आहे, कोणत्या भागात पूरस्थिती आहे आणि प्रशासनाने काय उपाययोजना करत आहे, चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राच्या माहितीनुसार 30 जुलै संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते 24 जुलै रात्री 8:30 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या लाटा उसळणार आहेत. मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे 3.6 ते 4.3 मीटर उंच लाटा उसळण्याचा इशारा आहे. पालघर आणि रायगडमध्ये या भागात लाटांची उंची 3 ते 4 आणि 3.8 मीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या लहान बोटींनी समुद्रात जाण्यास कडक मनाई करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ऑरेंज अलर्ट जारी केलेले भाग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापक पथक NDRF, SDRF सज्ज ठेवण्यात आले आहेत. पूरग्रस्त भागातील बचाव कार्यात वेग. राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने वेळीच पावलं उचलून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. परभणी जिल्हा पाथरी तालुक्यामध्ये मौजी हदगाव नखाते या गावात अवघ्या एका रात्रीत 117.8 मिमी पावसाची नोंद झाली. गावात 7 ते 8 नागरिक पुरात अडकले होते. राज्यात पुढील काही दिवस हवामान सतत बदलत राहील. काही भागात अचानक पावसाचा जोर वाढेल, कधी वाऱ्याचा वेग अधिक असेल. त्यामुळे नागरिकांनी पुढील सूचनांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. अधिकृत इशारे आणि सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक प्रवास टाळा, विशेषतः घाटमाथा आणि समुद्रकिनाऱ्याच्या भागात. तर अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही सावध राहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.